तर हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया तुमचं स्वागत करत आहे माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये. तर आजची रेसिपी कोणती असणार आहे? ओळखा पाहू कोणती? तर आंबे दाखवते याचा अर्थ की आज आपण बनवणार आहोत मँगो शेक. आणि आज मँगो शेक आहे म्हणून मी ड्रेसही आज येलो कलरचा घातलाय. तर चला आज बनवूया मँगो शेक. तर आपण साहित्य बघूया मँगो शेकसाठी काय काय लागणार आहे. तर इकडे मी फ्रेश असे मँगो धुवून स्वच्छ घेतलेले आहेत. इकडे 1 ग्लास मी दूध घेतलाय, साखर आहे, थोडेसे काजू, हे बर्फाचे खडे आहेत आणि हे आईस्क्रीम आहे. तर आपण या 2 आंब्याचं बनवणार आहोत. तर आपण आधी हे पहिला कट करून घेऊया. असा आंबा सोलून घेतलाय, तो असं कट करूया. तर हे बघा असे कट करूया. या मिक्सर जारमध्ये टाकून घेऊया. दुसराही तसा सोलून घेते मी. तर हा दुसराही मी सोलून घेतलाय. आता हा कट करून घेऊया. हे झाले. आता हे मिक्सरमध्ये घालूया आपण. त्यामध्ये आता आपल्याला थंड दूध घालायचं आहे. त्याच्यानंतर थोडेसे बर्फाचे खडे घालते मी. आंबे गोड आहेत त्याच्यामुळे मी थोडीशी साखर घालते, 2 चमचे, आणि थोडंसं आईस्क्रीम. आता मी हे मिक्सरमधून फिरवून घेते. तर हे बघा वाटण करून घेतले मी. कसं छानसं क्रीमी झाले बघा, किती घट्ट आहे. इकडे मी असा काचेचा ग्लास घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी हे मँगोचे क्यूब्स काढलेले आहेत ते घालते. त्याच्यानंतर आईस क्यूब आहेत, थोडेसे ड्रायफ्रूट्स, आणि हा मँगो शेक मस्त क्रीमी. त्याच्यावरती थोडंसं आईस्क्रीम, थोडेसे मँगोचे क्यूब्स, थोडेसे ड्रायफ्रूट्स. मस्त असा मँगो शेक तयार झाला आहे आपला. तर हे बघा किती छान मँगो शेक तयार झालेला आहे. अशा कडक उन्हामध्ये तुम्हीही नक्की असा ट्राय करून बघा मँगो शेक, आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कसं झालं आहे. माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट करून सांगा, आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा रेसिपी. तर माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चलो बाय.